अपने दिलों में हम क्या नाम है अपना जहां में खड़े हैं कहाँ पे हम है हमें जाना कहाँ चले हैं कहाँ पे हम हमसे पूछे है ये मादरे वतन सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वन्दे। जाना है तारों से आगे अपना रुकेंगे हम एक नई सुबह जगाए सारे जहां पे हिम्मत करे आगे बढ़े अब नए रास्तों पे हम
जान 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 मन ये समा ये बहार दिल फिदा जान निसार। जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा, मेरी निगाहें करती है मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा। जलवा तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा 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 तेरा जलवा तौबा मेरी तौबा। कच्चा नहीं तेनू पक्का देंगे, रिच दी दाल विच पक्का देंगे। तेनू पक्का देंगे, दुध दी खीर नाल लिपा देंगे। रोटी पूरी नहीं चप्पा देंगे, गोल 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 कप्पा देंगे। तेनू पक्का देंगे। जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं, और जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं। तेरे दर पे हम सब तेरे पहरेदार खड़े हैं। हम हैं तो क्या हम हैं प्यारे, हम हैं तो क्या हम हैं प्यारे। काहे का है खतरा जलवा तेरा जलवा जलवा वो तेरा जलवा। चला एक साथ विश्राम विश्राम, एक साथ होंगे सावधान। कडच देत असतो असे महान, त्यांना पण संत म्हणावे का परोपकारी म्हणावेत किंवा या संसारात आलेले ते दिव्य दृष्टी होते, तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी अहोरात्र लढून आपल्या देश स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केलेत। प्रयत्न करून जी मसुदा समितीने संविधान तयार केलं त्याला जवळजवळ 7-8 वर्ष लागले असते। त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात ते संविधान जगाला दाखवून दिलं की आम्ही सुद्धा आहोत आणि जगातली सर्वात लिखित राज्यघटना असेल तर ती आपली भारताची आहे। आणि ती राज्यघटना सर्वात लिहिण्याचं काम भारतातले थोर विद्वान व्यक्ती असेल तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी ती राज्यघटना आपल्या स्वाधीन केली आणि तोच दिवस आजचा दिवस, म्हणून त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या चरणी सुद्धा प्रणाम करीतो। या 26 जानेवारीच्या उद्देशाने मी एवढंच म्हणेन की हा आपला देश एक आहे, एकोपाने राहा, राष्ट्रीय मूल्य आहेत, हक्क आहेत, कर्तव्य आहेत, त्यांची जाणीव असू द्या, बंधुभावाने जगा आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम अतिथी देव भव। मेरे देश की धरती धरती सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती मेरे देश की धरती।
सीधी शुरू करेंगे। शुरू कर। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे वंदे प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए। कहीं ये फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। सर्वप्रथम आपल्या रांजणीपाडा शाळेत सर्वांचं मी स्वागत करतो। मी आपल्या चरणी एवढंच म्हणेल की ह्या संसारामध्ये आज सच जुगाद सच, ह्या संसार पृथ्वी तलावर जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत जर या जगामध्ये श्रेष्ठ कोणी असेल
तर गुरुच आहे आणि त्या गुरुच्या चरणी म्हणजे आपण या गुरुच्या स्थानी आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, माता भगिनी आहात. मी म्हणून आपल्या चरणी विनंती करतो, धरती कागज करूं वन की शाही करूं, समंदर की शाही करूं, फिर भी गुरु गुण लिखा न जाय. एवढं महत्व आहे गुरुचं. म्हणून आपल्या माता भगिनींच्या चरणी मी वंदन करतो. मी एवढंच म्हणेल, आओ झुककर करे सलाम उन्हें, आओ झुककर करे सलाम उन्हें, जिनके हिस्से में ये मुकाम आया है. कितने खुश नसीब होंगे वो लोग जिनका खून इस वतन के काम आया है. खरंच असे महान सौभाग्य सुपुत्र मिळाले आपल्या या धरती मातेला. जन्म त्यांनी इथंच घेतला. ही कर्मभूमी आहे, घ्यावेत आणि त्यांना वंदन करण्यासारखे आहेत. असेच आपल्या या सर्व क्रांतीवीरांना, सगळे समाज क्रांतीवीरांना मी वंदन करतो. या संसारामध्ये अनेक महापुरुष जन्माला आले आणि देश हितासाठी कार्य करणारे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी संविधान लिहिलं, राज्यघटना लिहिली आणि ती जगातील ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना असल्यामुळे त्यांचे कार्य अहमोलाचे आहे. त्यांच्या चरणी सुद्धा मी वंदन करतो. कोणाची तरी साथ हवी असते. आपण ज्येष्ठ नागरिक आहात, कोणतरी धुरा सांभाळणारा असावं आणि त्याच्या विना हे सहकार्य होत नाही. एखाद्या कुटुंबात कुटुंब प्रमुख कसा असतो, तो सगळे अहोरात्र कार्य असतो आणि त्यांच्या पाठोपाठ आपल्याला चालायचं असतं. म्हणून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी विनंती करतो, आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक श्री महारू लासू सूर्यवंशी यांना मी विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि आमच्या मार्गदर्शनाला मान. त्याचप्रमाणे आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक किसन देडू अहिरे यांनी सुद्धा आपल्या विनंतीला माल देऊन प्रमुख पाहुणे पद स्वीकारायचं आहे. आणि आपल्या गावाचे पोलीस पाटील दीप यांनी सुद्धा यायचं आहे आणि प्रमुख पाहुण्यांचं स्थान त्यांनी स्वीकारायचं आहे. आपल्या गावाचे सरपंच त्यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्यांचं मान स्वीकारून प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करायचं आहे. छात्र शाळेसाठी सहकार्य आमचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकार करायचं आहे. त्याच सदस्य संजय तुळशीराम गवळी यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारायचं आहे. एकच करणार, दोन काय ओके, राहू दे. बोलायचं नाही तुम्ही. माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक व माझ्या बालगोपालांतर्फे तुम्हाला मी सगळ्यांना अनुमोदन देतो. धन्यवाद. हा, इकडे लक्ष द्या, कोणीही बोलू नका. सर्वप्रथम जे आपले कर्म आहेत ते सोडून आपण या ठिकाणी आलेलो आहात. सर्वात राष्ट्रहितासाठी आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये देश कल्याणासाठी दिले गेले पाहिजे आणि राष्ट्राचे नीती, हक्क, कर्तव्य ते आपल्या अंगी असावेत. मी तर असं म्हणेन की जे आपल्याला प्रशासन ज्ञान देत आहे ते कुठंतरी कमी पडत आहे आणि त्या ज्ञानाचा भरपाई म्हणून आपल्याला आता नीतिमूल्यांची जबाबदारी शासनाला शिकवायची गरज आली. ती कुटुंबातनं खरोखर आपल्याला ते नीतिमत्तेचे, हक्काचे, कर्तव्याचे ज्ञान घ्यायला पाहिजे होते. ते कुठंतरी कमी पडत आहेत आणि त्याची शासन दखल घेत आहे. शासनाला शेवटी असा सिलेबस द्यावा लागेल की हे हक्क आहेत, कर्तव्य आहेत, कसं वागावं, कसं जगावं ते शासनाला आता कळून चुकलं आहे. कारण संस्काराचे लाट, ही मायेची लाट कुठंतरी कमी पडत आहे आणि ते लाटेचं प्रमाण आता शासनाने सुद्धा दखल घेतली आहे आणि तीच दखल म्हणून आपल्या प्रत्येक गावात, ग्रामपंचायतमध्ये उद्देशिका म्हणून संविधानाची उद्देशिका घ्यायची आहेत आणि त्याची जाणीव आपल्याला करून द्यायची आहे. म्हणून सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहे आणि संविधान आपण सर्वांनी हक्क आणि त्याच्या कर्तव्याची जाणीव करून घ्यायची आहे.
चला स्टँड अप स्टार्ट. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. जय सरकार. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हिंद भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जन गाथा जन गण मंगल दायक जय हिंद भारत भाग्य विधाता हाथ नीचे. तुम्ही नाही. शक्ति सरसाने
भारत माता की वंदे वंदे। प्रजासत्ताक दिनाचा मी वंदन करतो। कोणत्याही कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय असते आणि आपण आलात, आपले सहकार्य आपल्या शाळेसाठी असंच असू द्या आणि आपल्या शाळेचं गुणवत्ता दर्जा कसा वाढेल आणि आपल्या गावाचा विकास कसा होईल याच हेतूने आपण आला आहात, म्हणून आपल्या पवित्र चरणी पुन्हा वंदन करतो। बोलायचं नाही। आणि या शाळेसाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातनं आपल्या शाळेच्या हितासाठी गावाच्या कल्याणासाठी एका शब्दावर मान देऊन या शाळेसाठी ना स्वार्थ निस्वार्थपणे भावानं कार्य करणारे, समाजसेवा करणारे, आपल्या गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून म्हणावे त्यांनी एकही शब्द आमच्याकडनं अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही। एवढ्या पायऱ्या बांधल्या, एवढं प्लास्टर केलं तरीही सुद्धा त्यांनी कधी आमच्याकडनं 1 रुपया घेतला नाही, आम्ही सुद्धा दिला नाही। निस्वार्थ भावाने सेवा करणारे आपल्या गावाचे रमण सूर्यवंशी यांनी यायचं आहे आणि त्यांनी अध्यक्षांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। असं सहकार्य आम्हाला असू द्या, कारण कुसुमाग्रज मस्त चांगल्यापैकी म्हणतात, मुला कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। आम्हाला तुमचं एवढं सहकार्य हवं आहे, एवढं सहकार्य असू द्या आणि या सहकार्यातनंच तुमची शाळा आम्ही उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करूया। जय हिंद। जे आपण आज फुललेलं जे वातावरण पाहतो आहे त्यांच्या कला कर्तृत्वाला प्रणाम करतो आणि त्यांनी त्यांच्या कला कर्तृत्वानं आज आपलं गावाचं नाव जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत आणि विभागापर्यंत पोहोचलं आणि त्यांच्याच कला कर्तृत्वाने हस्ताक्षर सुंदर। आज कोणतंही कार्य म्हणा त्यांच्या हस्ताक्षरांचं कर्तृत्व आपण गुणगान करतो, असं फलकलेखन आजपर्यंत तुम्ही या एवढ्यात कुठंच पाहणार नाही। असे कलागुणांनी परिपूर्ण असणारे सुनील चौधरी त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे आणि त्यांनी सरपंचांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे। अब्दुल कलाम काय बघा बोल आपण स्वीकारायचे आहेत। इतिहासाचे रंगरूप
देशाचं हित आणि आपलं आरोग्य ज्याच्यात असतं ती स्वच्छता. बोलायचं नाही, हात बांधा. ठेवली तर आपल्याला डॉक्टराकडे जायची गरज नाही आणि कोणत्याही गोळ्या खायची गरज नाही. म्हणून आपल्या गावाची स्वच्छता, आपली वैयक्तिक स्वच्छता आपण जरी ठेवली आपण स्वतःपासून, तरी आपल्याला कोणाचीही औषधाची कोणाचीही डॉक्टराची गरज पडणार नाही. म्हणून आपल्या पुढं स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आपल्या शाळेची मुलं आपल्या पुढं थोडंसं नृत्य सादर करता आहेत. त्याच्यातनं आपल्याला एवढं शिकायचं आहे की आपण जरी अशा पद्धतीने आपलं घर, आपलं गाव, आपलं देश स्वातंत्र्याप्रमाणेच, संहिताप्रमाणे, हक्काप्रमाणे, कर्तव्याप्रमाणे आपलं सुद्धा हे कर्तव्यच आहे की आपला देश, आपलं गाव स्वच्छ ठेवला तरी आपल्याला कोणाच्याही डॉक्टरापुढे, कोणाच्याही पुढे नतमस्तक व्हायची गरज पडणार नाही. म्हणून हा संदेश आपल्या गावापासून आपण तुमच्या सरणी सादर करत आहोत. आपल्या मुलींनी यायचं आहे ते स्वागत.
समोर समोर बघा. काय वाजायचे सगळ्यांनी. चला 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 तिथं पकड. सागर जयेंद्र सूर्यवंशी पवार यांनी पुढे यायचं आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. Good morning to all honorable dignitaries on the dear citizens of India, respected teachers and my friends. Is we all count that we are gathered here on a very national and great occasion of our national, that is the Republic Day. We are proud to be living in such a republic country in which every citizen की शहरातली मुलंच हे इंग्लिश मिडियमच्या वर्गाकडे वाटचाल करता आहेत. मी पुन्हा तुमच्या चरणी सांगू शकतो, जिल्हा परिषदची मुलं आणि इंग्लिश मिडियमची मुलं यांच्यामध्ये सुसंस्कारामध्ये आणि विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञानमध्ये जेवढा फरक असेल ती आपलीच मुलं हे पुढे जात असतात आणि आपल्याकडनं सुसंस्कार घेऊन आपली मुलं हे पुढे जात असतात आणि त्या मुलांचा आपल्या पाठीवरती हात असू द्या अशाच प्रमाणे मुलं आपले घडत जातील. आणि पुढचा विद्यार्थिनी आहे खुशी गणेश सूर्यवंशी. जमलेले वर्ग तसेच माझे बालमित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण आनंदाने साजरा करत आहोत. प्रणाम करते त्या थोर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी अहोरात्र प्रयत्न करून देश कल्याणासाठी राज्यघटना लिहिली व आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला समाजाला समान हक्क दिला. जय हिंद, जय भारत. हित जोपासायचं आहे आणि हेच धन आपल्याला देशाच्या गावाच्या हितासाठी उपयोगात येणार आहे आणि त्यांचंच अमूल्य मार्गदर्शन त्यांच्याच चरणी राहू द्या. त्यांचंच वात्सल्य जोपा आणि त्यांना घडवा. त्याचप्रमाणे आपल्याच गावाची शाळा सोडून आपल्या बाबांकडे आपल्या आजींकडे आणि ते राहतात, परंतु त्यांचं इथं राहण्याचं शिकण्याचं त्यांचं हेतू त्यांना जाणो. कारण त्यांच्या पप्पांच्या शब्दातनं उद्गार आलेत की माझा हा पोरगा 5वी 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचे बोल आणि त्यांचं वाचणं यांच्या पुढे सुद्धा ती कमी पडतात आणि ते मुलं सुताऱ्याचा असून इथं शिकतो. तोच मुलगा मयूर गुलाब पवार हा पुढे यायचा आहे आणि त्यांनी सुद्धा 2 शब्द बोलायचे आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, प्रजासत्ताक दिवस हा दिवस भारतासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन हा होय. जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन आपला 12 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण त्यांची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी अंमलात आली. म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून जातो. चेतन गणेश सूर्यवंशी त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. आवाज बंद. And my dear friends,
now get together here to celebration the day of our national. This is a very precision occasion for every year. Today we will see all of every meal. I wonder. Thanks. Jai Hind. व्हेरी गुड. आपली मातृभाषा जरी आपण मराठीकडे वळत असलो परंतु पुढे जाऊन सुद्धा विद्यार्थ्याला सगळं परिपूर्ण ज्ञान मिळावं आणि त्या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थी अनेक भाषा शिकत असतो आणि त्या भाषामध्येच अवगत पारंगत होत असतो. तीच हिंदीमध्ये भाषण घेऊन येत आहे स्नेहल विजय सूर्यवंशी. स्टार्ट. यहाँ आए हुए मेरे देशवासियों, सर्वप्रथम मैं स्नेहल विजय सूर्यवंशी आपके पवित्र चरणों में प्रणाम करती हूँ. आज हम अपने स्कूल में 26 जनवरी गणतंत्र दिवस बेहद धूमधाम से मना रहे हैं, लेकिन कहने में बड़ा दुख होता है. कहने में बड़ा दुख हो रहा है. कहने में हो रहे हैं, लेकिन कहने में झगड़ा करते रहे हैं, खून खराबा करते रहे हैं. इन्हें रोकना चाहिए. संबंध समितीचे अध्यक्ष त्यांचीच मुलगी साक्षी संजय सूर्यवंशी ही सुद्धा आपल्या पुढे मनोगत व्यक्त करते आहे. त्यांनी पुढे यायचं आहे. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि स्वतंत्र भारताच्या सुजाण बंधू भगिनींनो, मित्र हो, या दिवसाला भारताच्या इतिहासात सुवर्ण आहे. खरे पाहता आजचा दिवस आपल्या आनंदाचा, अभिमानाचा, सर्व प्रजेचा स्नेह आणि हक्काचा याची जाणीव आपण सदा ठेवावी. कारण तुम्ही देशाचे भावी नागरिक आहात. तुमच्यात राष्ट्रभक्ती, सर्व देशप्रेम आणि समता, बंधुता, इतिहास हे सद्गुण असणे गरजेचे आहेत. ते विना देशाचा विकास होणार नाही. जय हिंद. की आपल्या असावी. आणि बघा, ह्या परमेश्वरानं अनेक प्रकारची जरी माणसं या पृथ्वी तलावरी पाठवलेत तरी त्यांचे विचार जुळणं कठीणच आहे. म्हणून एक मूर्तिकार हा परमेश्वराला विचारतो आहे, हे परमेश्वर, तू या संसारामध्ये जरी एवढे आत्मे, एवढे परमात्मे, एवढे शरीर पाठवलेत तरी त्यांची दशा काय आणि माझी दशा काय. हे प्रभु, मैं भी एक कलाकार हूँ और आप भी एक कलाकार हो. मैं भी एक कलाकार हूँ और आप भी एक कलाकार हो, और तू भी एक कलाकार है. तूने मुझ जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पे भेजे हैं. तूने इस संसार में अनेक पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं, और मैंने भी तेरे जैसे असंख्य मूर्ति बनाकर इस धरती पर बेचे हैं. पर ईश्वर, उस समय बड़ी शर्म आती है. ए ईश्वर, उस समय बड़ी शर्म आती है जब तेरे बनाए पुतले आपस में लड़ते हैं. तेरे बनाए पुतले आपस में लड़ते हैं और मेरे सामने वो सिर झुकाते हैं. मेरे पुतले के सामने वो सिर झुकाते हैं. हा वाढतच गेलेला पाहिजे. म्हणून आपल्या भौतिक सुविधा थोड्याशा कमकुवत वाटत आहेत. म्हणून आपल्या चरणी मी एवढंच म्हणेल की या भौतिक सुविधांचा अभाव जो आहे तो आपल्या परीने जेवढं सहकार्य होत असेल तेवढे सहकार्याने जर आपण करून दिलात तर अजून आपलं सहकार्य. या शाळेच्या उपक्रमामध्ये आम्ही अजून एक उपक्रम जोडला, तो म्हणजे आपल्या मागच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या खात्यावर आम्ही शिष्यवृत्ती जमा केली 1000 रुपये. ते पालक काढून घेतील आणि कुठेतरी खर्च करून टाकतील, विद्यार्थ्यांच्या उपयोगी येणार नाही. म्हणून आम्ही तो उपक्रम राबवला की ते 1000 रुपये जर तुम्ही आम्हाला दिलेत तर विद्यार्थ्यांसाठी आम्ही रिबॉकचे चांगले शूज आणणार आहोत
सॉक्स आणणार आहोत, प्रत्येक विद्यार्थ्याला सारखी बॅग असणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला एक सारखा स्वेटर शाळेच्या जिल्हा परिषद आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा राजनीपाडे याचा लेबो राहणार आहे। आणि हेच कलागुण कुठंतरी अजून कोणी आदर्श घेईल आणि त्या आदर्शाच्या स्वरूपात अजून आपलं नाव कोरलं जाईल। या उपक्रमासाठी आम्ही झडत आहोत, परंतु काही पालकांचा प्रतिसाद हा अत्यल्प येत आहे, म्हणून ती वाट सुद्धा कुठंतरी अडखळलेली आहे। सगळ्यांनी सहकार्य असावं, कारण तुमच्या ज्या पैशाने आम्ही कुठेही काही करणार नाही। तुमचे जरी पैसे गोळा झाले, आमच्याकडनं जर 2-3 हजार रुपये एक्स्ट्रा टाकता आले तरी आम्ही टाकूया, आणि तुम्ही केव्हाही विचारा त्याच्या पैशांमध्ये काही 1 रुपया मात्र राहणार नाही। उलट आमच्याकडनं पैसे गेलेले असतील, परंतु त्याच्या निसंकोच करता जर सहकार्य दाखवलं, जवळजवळ आमच्याकडे 31,000 रुपये म्हणजे 31 विद्यार्थ्यांचे पैसे आलेले आहेत। 17-18 विद्यार्थ्यांचे पैसे बाकी आहेत, परंतु आम्ही त्यांना जबरदस्ती सांगू शकत नाही। म्हणून पालकांनी जर बोलू नका ते पर म्हटलं जातं, तुमचं सांगणं आमच्या हक्क आणि कर्तव्याशी बांधील राहू, आणि म्हणून आम्हाला तुमचं मार्गदर्शन सुद्धा हवं आहे। तुम्ही जर कोणी 2 शब्द बोलणार असाल, स्वागत आहे, त्यांनी पुढे यायचं आहे, आणि आम्हाला अमोल मार्गदर्शन तुमचं सुद्धा सहकार्य हवं आहे, आणि ते करायचं आहे। कोणी असेल सो इच्छेने या आणि 2 शब्द सांगू इच्छित। या 2020च्या जिल्हा परिषद राजनीपाडा शाळेने अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे, आणि सरांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे की शिष्यवृत्ती जे विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे, त्याच्यात जर आपला पाल्यांचा फायदा होत असेल, चांगले दृष्टिकोन ठेवला असेल, तर आपण नक्कीच सहकार्य करावं एवढी माझी विनंती आहे। आणि असेच आपण सगळ्या पालकांनी मुलांसाठी परिश्रम घेतलेले कोणतेही वाया जाणार नाही अशी शाळेचे उपक्रम आहेत। आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेतून जसे आपले तालुक्यातले आणि जिल्ह्यातले जिल्हाधिकारी राजेंद्र बारवड हे पण जिल्हा परिषद शाळेत कौलारू शाळेत शिकलेले आहेत, आणि ते आज जिल्ह्याचे अधिकारी झालेले आहेत। असेच आपले मुलं पण होतील, हे आपण भविष्यात आपल्या मनाने संकल्पना केली तर नक्कीच ते पुढे जातील, आणि त्यांना मदत आपले कामाचा व्याप बघून त्यांना आपण शाळेतून घरी बोलून घेतलं ते पण काय फायदेशीर नाही, कारण पुढचे युग हा फार कठीण दिवस जाणारे आहेत, आणि आपल्या ज्या समानतेचा नागरिक कायदा हा लागू जर झाला तर आपल्याला कुठेच वाव मिळणार नाही। तरी आपण एवढं शाळेसाठी श्रम घेतलेले, परिश्रम घेतलेले कधीही वाया जाणार नाही, एवढं बोलून 2 शब्द। व्यासपीठ व येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनाचे पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते, या सर्वांनी मिळून या आमच्या बालगोपालांचा कार्यक्रम आवडीने बघून घेतला, आणि त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो। आणि दिलगिरी एक अशी व्यक्त करतो की आम्ही पुढे ढकललेली आहे, कारण की हा कार्यक्रम आणि तो कार्यक्रमचा माप जास्त असल्यामुळे थोडं घाई होऊन जाते। तरी पुनश्च मी सगळ्यांचं आभार मानतो, आणि असंच सहकार्य तुम्ही सगळ्यांनी करावं एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो, आणि कार्यक्रम संपला मी असं जाहीर करतो। धन्यवाद।